Hello everyone, this is Srinath Sabre, a second year MBBS student at Vedanta Institute of Medical Sciences. So now this is the last month of your preparation, and we are going to see the things to absolutely avoid in last month, because this last month can either make or break your preparation, and the last month is very important. Okay, so for the same एक पर्सनलाइज गुगल फॉर्म दिलाय. त्याच्यामुळे काय होईल की तुमचं पर्सनलाइज डाऊट सॉल्व्हिंग होऊन जाईल, त्यासोबतच फीडबॅक भेटून जाईल तुम्हाला सेशनचं. त्यानंतर आम्हाला पण इम्प्रूव्ह करायसाठी ते काय करेल, हेल्प करेल. ठीक आहे. अच्छा, तर या सेशनमध्ये काय काय करणार आपण, मिस्टेक्स टू अवॉइड इन लास्ट मंथ मध्ये जे काही मिस्टेक्स होतात त्या आपण कशा अवॉइड कराव्या आपण या गोष्टीवर बोलणार आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट येते की अवॉइड न्यू मटेरियल. आता काय होतं ना की आपण बघतो की आपले जे फ्रेंड्स आहे कोणतं दुसरं सोर्स युज करत आहे, कोणी काही दुसरं सोर्स युज करत आहे. ठीक आहे. टॉपर्स काही हे वेगळे सोर्स युज करत आहे. तर आपण काय करतो की त्यामुळेच लास्टच्या मंथला आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट स्कोर बूस्ट करेल, तर आपण काय करतो की दुसरं काहीतरी एक फॅन्सी सोर्स युज करतो. तर मला फक्त एवढं सांगायचं की लास्टच्या मंथमध्ये बिलकुलच कोणतंही फॅन्सी सोर्स युज नाही करावं. तर काय करावं, तर आपण जे आहे आपले स्वतःचे तुम्ही जे काही वाचले ना त्याच्यावर फोकस करा. याच्या पहिले तुम्ही जे काही वाचले तुम्ही त्याच्यावर फोकस करा. त्याने काय होईल, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईलच. कारण की तुम्ही ते काय करसाल, तुम्ही तुमची ती फर्स्ट रिंग नसणार, तुम्ही ते रिवाइज करसाल. तुम्ही ते काय करसाल, रिवाइज करसाल. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की आपण सगळ्यात जास्त या टाइमला प्रायोरिटी कोणाला द्यायला पाहिजे, आपण प्रायोरिटी द्यायला पाहिजे रिव्हिजनला. कशापेक्षा, लर्निंग पेक्षा. नवीन गोष्टी लर्न केल्यापेक्षा आपण रिव्हिजनला जर जास्त प्रायोरिटी दिली तर आपलं काय होईल, त्याचे जास्त फायदा होणार आहे. कारण की आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत आपला त्याच्यावर कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. त्यासोबतच आपल्याला काय होईल, प्लस त्यासोबतच आपण त्या गोष्टी अजून चांगल्याने समजून घेऊ, तर आपल्याला तर क्वेश्चन चुकीचा होणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही यासाठी काय करसाल की तुमचा एक टाइम टेबल बनवा रिव्हिजनचा. ठीक आहे. आणि डोंट चेस न्यू टॉपिक्स. जे नवीन टॉपिक्स आहेत त्यांना चेस बिलकुल ना करू. तुम्ही नवीन टॉपिक्सला चेस करू शकता. केव्हा करू शकता, की एखादा खूप जास्त वेटेज वाला टॉपिक आहे, खूप जास्त वेटेज वाला टॉपिक आहे आणि जर तो तुमचा सुटलेला असेल तर तुम्ही त्या टॉपिककडे जाऊ शकता. ठीक आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय आहे की पीवायक्यूज. लास्टच्या मोमेंटमध्ये मुलं काय करतात ना की जे नवीन नवीन जे काही मॉक टेस्ट वगैरे असतात ना ते सॉल्व्ह करायला जास्त प्रयत्न करतात. माझं एवढंच म्हणणं आहे, मॉक टेस्ट सॉल्व्ह करावे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट त्याच्या पहिले आपण एकदा बघून घ्या की तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत की नाही. त्याने काय होईल, तुम्हाला ट्रेंड अनालिसिस करायला मदत होईल. ठीक आहे. चालेल. पुढची गोष्ट आहे ऍक्टिव्ह रिकॉल. ऍक्टिव्ह रिकॉल एक गेम चेंजर मेथड आहे, ज्याने की तुम्ही तुमचा जो रँक आहे तो बूस्ट करू शकता. आता ऍक्टिव्ह रिकॉलचा अर्थ काय, तर ऍक्टिव्ह रिकॉलचा अर्थ असा की तुम्हाला काय करायचं, तुम्ही जर का एखाद्या बसले असाल तर तुम्हाला ऍक्टिव्हली रिकॉल करायची ती गोष्ट. एक तुम्ही पेपर घेऊन बसा, वाटतं असं लिहा. एखादा तुम्ही चॅप्टर वाचला, बुक बंद करा, पेज काढा, त्याबद्दल लिहा की तुम्ही काय काय वाचलं, तुम्हाला काय काय आठवतं, याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह रिकॉल. तर तुम्हाला लिहायचं नसेल तर तुम्ही त्या गोष्टीला एक्सप्लेन सुद्धा करू शकता. तुम्हाला त्याने काय कळेल की किती गोष्ट तुमची ती शॅलो आहे आणि किती ती डीप आहे. चालेल. पुढे पुढे आहे पाचवी गोष्ट जी आहे मिक्सिटअप. मिक्सिटअपचा अर्थ काय, मिक्सिटअपचा अर्थ असा की दर दिवशी रोज आपल्याला तिन्ही पण सब्जेक्टचा अभ्यास करायचाच आहे. असं नाही व्हायला पाहिजे की आपण दोन सब्जेक्ट फोकस केलं तर एक सब्जेक्ट वीक पडतोय. ठीक आहे. तर तुमचा जो वीक सब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याच्यावर थोडा जास्त टाइम द्या. पण असं नाही की फक्त त्यालाच टाइम द्यावा, सगळ्या सब्जेक्टला आपल्याला सारखा टाइम द्यायचा आहे. ठीक आहे. तर एव्हरी सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. ही पाचवी गोष्ट येते. सहावी गोष्ट काय आहे की स्टिक टू युअर ओन नोट्स. स्टिक टू युअर ओन नोट्सचा अर्थ काय, स्टिक टू युअर ओन नोट्सचा अर्थ असा की तुम्ही एखादं कोणतं वेगळं पुस्तक वापरू नका. तुमचे बेस्ट गोष्ट जी आहे ती आहे की तुमचे स्वतःचे जे नोट्स आहेत ते. ठीक आहे. पण हे नोट्स कसे असले पाहिजे, एनसीआरटी बेस्ड. एनसीआरटी हे आता सांगायची काहीच गरज नाहीये, खूप जास्त इम्पॉर्टंट पुस्तक आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. ठीक आहे. त्यासोबतच मिस्टेक बुक तुम्ही बनवलीच असणार आणि त्यासोबतच आपण एक फॉर्म्युला शीट पण बनवलीच असणार. ठीक आहे. चालेल. पुढची गोष्ट पहा. पुढची गोष्ट येते की तुमचा हा शेवटचा जो महिना आहे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, तुमच्या स्वतःची जी हेल्थ आहे त्याला प्रायोरिटाईज करायचं आहे. कोणतीच गोष्ट तुमच्या हेल्थच्या पुढे नाही जात. आपण सगळे आता डॉक्टर बनणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला ही गोष्ट सांगायची बिलकुलच गरज नाही पडली पाहिजे की हेल्थ आपली किती जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हेल्थमध्ये फक्त फिजिकल हेल्थच नाही तर आपली मेंटल हेल्थचा पण आपण तेवढाच जास्त काय ठेवायला पाहिजे. ठीक आहे. पुढची गोष्ट येते स्लीप. स्लीपचं काय की स्लीप जेवढी तुम्ही 5 ते 6 तासाची जर स्लीप घेत असाल तर हे वेल अँड गुड आहे. ठीक आहे. जर तुम्हाला यापेक्षा जास्त झोपेची गरज असेल तर तुम्ही ते पण घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुमची हेल्थ चांगली व्हायला पाहिजे. जर तुम्ही खूप कमी स्लीप घेत असाल तर त्याने काय होईल, तुमचं जे कन्सन्ट्रेशन जे स्पॅन आहे ते काय होईल, कन्सन्ट्रेशन स्पॅन खूप जास्त कमी होऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे ती निगेटिव्हिटी. तुमच्या लाईफमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती सध्या एका महिन्यासाठी पूर्णपणे काढून टाका लाईफमधून. ठीक आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःवर लक्ष द्यायचं. चालेल. अच्छा, आठवी गोष्ट येते. आठवी गोष्ट येते की मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यापेक्षा आपण प्रिव्हियस इयरचे जे टेस्ट आहे ते जास्त सॉल्व्ह करा. कारण त्याने काय होईल, आपण ट्रेंड अनालिसिस करू शकतो. काय करू शकतो, जे ट्रेंड असतात ना त्याला आपण अनालिसिस करू शकतो. चालेल. अच्छा, नववी गोष्ट येते. नववी गोष्ट येते की डोंट बी अफ्रेड टू सॉल्व्ह मॉक टेस्ट. आता काय होतं ना की आपण एक लर्निंग ऍटिट्यूड जर ठेवला,
ठीक आहे. आता मोस्ट ऑफ द मुलं काय करतात की येतात मॉक टेस्टवरून आणि बघतात की स्कोर इतका कमी आला, मग त्याने काय म्हणतात डिप्रेस होऊन जातात त्या गोष्टीने. तर आपल्याला करायचं बिलकुलच नाहीये. आपल्याला बघायचं तर आपला हा क्वेश्चन चुकला तर ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की या टाइमला चुकलेला आहे. हा नीटच्या पेपरच्या वेळेस नाही चुकला. जर हा नीटच्या पेपरच्या वेळेस चुकला असता तर अजून जास्त रिग्रेट आला असतं. ठीक आहे ना. तर आपल्याला काही नाही करायचं. आपल्याला एक ठेवायचं लर्निंग ॲटिट्यूड. लर्निंग ॲटिट्यूडचा अर्थ असा की एखादा क्वेश्चन चुकला तर तुम्हाला तो वापस एकदा बघायचा की काय काय चुकलं त्या क्वेश्चन मध्ये, की कसा चुकला तो क्वेश्चन, बस. त्याच गोष्टीला घेऊन बसायचं नाही, त्या गोष्टीला घेऊन डिप्रेस राहायचं नाही. ठीक आहे. 10वी गोष्ट येते ती आहे की ओव्हर थिंकिंग टू मच. आपल्याला इतके सारे मॉक टेस्ट द्यायचे, इतके सारे प्रिव्हियस टेस्ट द्यायचे की आपण जेव्हा नीटच्या पेपरच्या दिवशी उठू तेव्हा आपल्याला फक्त असंच वाटायला पाहिजे की हे एक कोणतरी दुसरी मॉक टेस्ट आहे. असं माइंड टेस्ट बनवून टाका. बिलकुलच स्ट्रेस घ्यायचा नाही या गोष्टीचा. कारण हा जो आहे फक्त एक तुमचा, ठीक आहे, हे डिसाईड करते फ्युचरला, सगळ्यांना माहिती आहे. पण जर तुम्ही या माइंडसेट नसाल तर तुम्ही तेवढं जास्त स्ट्रेस फ्री असाल, आणि जेवढे जास्त स्ट्रेस फ्री असाल तुमचा स्कोर तेवढा जास्त वाढणार आहे, याची गॅरंटी मी घेऊ शकतो. 11वी गोष्ट ती कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ अदर्स. आता काय होतं ना की खूप वेळेस आपण बघतो की जे टॉपर लोक आहेत ते असा अभ्यास करतात, खूप जास्त अभ्यास करतात, ठीक आहे. बट आपली सगळ्यांची एक वेगळी वेगळी जर्नी आहे. ठीक आहे. तर आपण दुसऱ्यासोबत जर कम्पेअर करतो त्याने काहीच नाही होणार, फक्त आपला टाइम पास होणार, टाइम वेस्ट होणार आहे. ठीक आहे. तर मग ही गोष्ट तुम्ही आजच्या आज काढून टाका की तुम्ही दुसऱ्यासोबत जर कम्पेअर करता, तुमच्या फ्रेंड सोबत जरी कम्पेअर करत असाल तरी. ठीक आहे. 12वी गोष्ट येते की स्टडिंग विदाउट अ प्लॅन. जर तुम्ही बिना प्लॅनचे जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ही सगळ्यात जास्त खराब गोष्ट आहे आणि तुमचा फक्त टाइम वेस्टच होणार आहे. एक सकाळी उठा, तुमचा मस्त दिवसभराचा प्लॅन बनवा आणि तो प्लॅन तुम्ही दिवसभर फॉलो करा. दॅट्स इट. ठीक आहे. एक पर्सनल गुगल फॉर्म दिलेला आहे तुमच्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो जाऊन तुम्ही फिल करून टाका. आणि एक पर्सनलाइज मेंटरशिपसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर एक डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये एक हे दिला असेल व्हॉट्सअप नंबर, त्याला जाऊन तुम्ही मेसेज करा. आम्ही तुम्हाला पर्सनलाइज मेंटरशिप मध्ये पण घेऊन टाकू. ठीक आहे. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू द रँक फोर्स मेंटरशिप चॅनल. ठीक आहे. थँक्यू सो मच.